हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. मनसेला काहीही हेतू आणि दिशा नसल्यानं कार्यकर्त्यांची मेहनत वाया जाते. उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे यांना जोरदार टोला. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास. मंत्रिपद मिळणार की नाही, चर्चांना उधाण. पराभवाच्या नंतर ईव्हीएमवर टीका करणं दुटप्पीपणाचं. मार्कडवाडीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर हल्लाबोल. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सत्ताधारी एकवटले. ईव्हीएमच्या समर्थनासाठी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत विधान भवनाच्या पायऱ्यांवर. निवडणुकीतल्या मतदानासंदर्भात जनतेच्या मनात शंका. ईव्हीएममध्ये नक्कीच काहीतरी गडबड, शरद पवार यांचं विधान. तर पवार यांनी जनमत स्वीकारावं, देवेंद्र फडणवीस यांचा टोला. सरकार सत्तेत आलं कसं, लोकांना अजूनही प्रश्न. दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या, नाना पटोले यांचा सरकारवर हल्ला. बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घ्या, नाहीतर राजीनामाच देतो. मार्कडवाडीत उत्तम जानकर यांचा आक्रमक पवित्रा. निवडणूक आयोगानं न ऐकल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार. सपा ही भाजपची बी टीम म्हणून काम करते. आदित्य ठाकरे यांची टीका. तर सर्व धर्मांचा सन्मान करा, रईस शेख यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार. राहुल नार्वेकर दुसऱ्यांदा होणार विधानसभेचे अध्यक्ष. मवियानं निवडणुकीतून माघार घेतल्यानं मार्ग मोकळा. उद्या होणार औपचारिक घोषणा. जेजुरी गडावर चंपाषष्ठी सोहळ्याचा प्रचंड उत्साह. खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविक आणि भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी.